नमस्कार. शब्दातील मी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मनेश्वराच्या या माझ्या कविता संग्रहामध्ये मी डॉक्टर अर्चना आपलं मनापासून स्वागत करते. आजची कविता मी तिच्याविषयी लिहिली आहे. ती कशी सुंदर आहे हे मी मांडण्याचा प्रयत्न आजच्या कवितेतून केला आहे. चला तर मग पाहूया आजची कविता. तू इतकी सुंदर. तू इतकी सुंदर बोलतेस की तुला ऐकतच राहावंसं वाटतं. तू इतकी सुंदर बोलतेस की तुला ऐकतच राहावंसं वाटतं. ऐकणाऱ्या प्रत्येक शब्दात मी फक्त तुझाच आहे असं भासत राहतं. ऐकणाऱ्या प्रत्येक शब्दात मी फक्त तुझाच आहे असं भासत राहतं. खरं सांगायचं तर बोलणारा प्रत्येक शब्द तर माझाच असतो. खरं सांगायचं तर बोलणारा प्रत्येक शब्द तर माझाच असतो, पण अर्थ त्याला तुझ्या भावनांमुळे मिळतो. तू इतकी सुंदर बोलतेस. तू इतकी सुंदर दिसतेस की तुला पाहतच राहावंसं वाटतं. तू इतकी सुंदर दिसतेस की तुला पाहतच राहावंसं वाटतं. पाहतो जेव्हा तुझ्याकडे तेव्हा तुझं सौंदर्य संस्कार आणि संस्कृतीने नटलेलं दिसतं. तू इतकी सुंदर दिसतेस की तुला पाहतच राहावंसं वाटतं. पाहतो जेव्हा तुझ्याकडे तेव्हा तुझं सौंदर्य संस्कार आणि संस्कृतीने नटलेलं दिसतं. म्हणूनच कितीही नाही म्हटलं कितीही नाही म्हटलं तरी पाहता क्षणी प्रत्येक वेळी तुझ्या प्रेमात पडावंसं वाटतं. म्हणूनच कितीही नाही म्हटलं तरी पाहता क्षणी प्रत्येक वेळी तुझ्या प्रेमात पडावंसं वाटतं. तू इतकी सुंदर दिसतेस. तू इतकी सुंदर राहतेस की तुझ्या अस्तित्वात दिखावा नसतो. तू इतकी सुंदर राहतेस की तुझ्या अस्तित्वात दिखावा नसतो. सोबत तुझ्या राहताना अभिमानाने माझा ऊर भरभरून निघतो. सोबत तुझ्या राहताना अभिमानाने माझा ऊर भरभरून निघतो. तू इतकी सुंदर राहतेस. म्हणूनच स्वामी तुमच्या चरणी एक मागणं मागतो. म्हणूनच स्वामी तुमच्या चरणी एक मागणं मागतो. तिच्यासोबत आयुष्यभराचा प्रवास मी 7 जन्मापलीकडे पाहतो. म्हणूनच स्वामी तुमच्या चरणी एक मागणं मागतो. तिच्यासोबतचा आयुष्याचा प्रवास मी 7 जन्मापलीकडे पाहतो. तू इतकी सुंदर दिसतेस. मला वाटतंय मी तिच्याविषयीच्या आणि तिच्या सौंदर्याविषयीच्या माझ्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे, की जो कदाचित आपल्या सगळ्यांना आवडला असेल. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत धन्यवाद.